हे जे दोन बुरुज आहेत ना, हे बुरुज उभे राहत नव्हते, इथे नरवळी देण्यात आला. म्हणून महाराष्ट्रातले हे जेवढे जेवढे किल्ले आहेत त्यांच्या वाटा, त्यांचे बुरुज तोफाला उडून गेले. अर्थात शिलालेख काळाच्या ओघात पुसट झाला. इंग्रजांनी हा लोहगड वापरला आणि या गडाला अजून मजबूत करण्यात आले. लोहगडाची सर्वात प्रसिद्ध अशी माची, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, मी अमित मालाडकर आणि मी नारायण केळुसकर तुमचं उन्हाळ ट्रेकर्स मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहोत. मित्रांनो, पावसाळा सुरू झाला आहे आणि अशा वेळी ट्रेकर्स लोकांची पावलं आपोआप वळतात ती गड किल्ल्यांच्या दिशेने. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गड किल्ल्यांप्रमाणे आज आपण आलो आहोत अशाच एका राखट दांडकट ज्याच्या नावातच त्याच्या भक्कमतेचं लक्षण दिसून येतो असा हा बेलांग सह्याद्रीच्या सानिध्यातला लोहगड. नावाप्रमाणेच मजबूत असलेल्या या लोहगड किल्ल्यांची वैशिष्ट्य, त्याचा भूगोल आणि त्याचा संपूर्ण इतिहास आता आपण ह्या नवीन ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. उन्हाळ ट्रॅकर्सचा आजचा हा लॉग लोहगड सह्याद्रीच्या सानिध्यातला. तुम्ही पाहत राहा, आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट्स आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. मुंबई ते लोहगड हे साधारण 120 किलोमीटरचं अंतर पार करायचं असं ठरवून पहाटे पहाटे उन्हाळ ट्रेकर्स मित्रांची आमची स्वारी बाईक राईड करत करत पुण्याच्या दिशेने निघाली. वाटेत चहा नाश्ता, पेटपूजा, मस्ती मजा करत करत लोणावळ्यापर्यंतची मजल मारली. सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेता घेता लोणावळ्याचा निसर्ग मनाला भुरळ घालत होता. तिथे काही वेळ घालवून गाड्या थेट मळवलीच्या दिशेने हाकल्या. पुढचं 13 किलोमीटरचं अंतर निसर्गाच्या सानिध्यातून पार करत करत मावळ खोऱ्यात लोहगडाच्या पायथ्याशी पोचलो. पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे शनिवार रविवार इथे बरीच गर्दी असते. प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यामुळे शासनाने आणि पुरातत्व खात्याने किल्ल्याची योग्य निगा राखल्याचे आढळून येते. सुरुवातीपासूनच थेट गडाच्या माथ्यापर्यंत पायऱ्यांची सहज सोपी वाट आहे. लोहगड म्हणजे पुणे मुंबईच्या ठिकाणी राहणाऱ्या दुर्गप्रेमींचे भटकंतीचे आवडते ठिकाण. लोहगड 4000 फूट उंच जरी असला तरी त्याच्या पायऱ्या चढण्यास मध्यम स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे लोकांची एका दिवसाची किल्ले भ्रमंती पूर्ण होते. लोहगडाला एकूण 4 भक्कम दरवाजे आहेत. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, महादरवाजा आणि चौथा हनुमान दरवाजा. गेली कित्येक शतके वेगवेगळ्या ऐतिहासिक महासत्तांनी, राजांनी लोहगडावरती आपली सत्ता गाजवली. त्यांच्या सत्ता काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने लोहगड अधिक मजबूत बनवण्यासाठी त्यांनी हे 4 बुलंद दरवाजे बांधून घेतले. तर मित्रांनो, हा आहे लोहगडाचा पहिला दरवाजा. लोहगडाला एकूण 4 दरवाजे आहेत. हा पहिला आहे तो गणेश दरवाजा, दुसरा नारायण दरवाजा, तिसरा महादरवाजा आणि हनुमान दरवाजा. सगळ्यात प्राचीन दरवाजा आहे तो हनुमान दरवाजा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथे गणेशाच्या मूर्ती आहेत. ह्या गणेशाच्या मूर्तीवरून ह्यांना गणेश दरवाजा असं नाव पडलं. ही लोहगडाची सगळ्याची बाहेरची तटबंदी. नाना फडणवीसांनी ही तटबंदी पेशव्यांच्या काळामध्ये बांधून घेतली. हे जे 2 बुरुज आहेत ना, हे बुरुज उभे राहत नव्हते. म्हणून मग तत्कालीन अंधश्रद्धेप्रमाणे इथे नरवळी देण्यात आला. हा नरवळी इथे खाली लोहगडवाडी म्हणून आहे. त्या लोहगडवाडीमध्ये सावळे कुटुंब होते. त्या सावळ्या कुटुंबामधल्या एका जोडप्याचा इथे नरवळी देण्यात आला आणि तो नरवळी दिल्यानंतर हा बुरुज उभा राहिला. तर त्या सावळे कुटुंबियाला लोहगडवाडीची वंशपरंपरा नंतर पाटीलकी देण्यात आली. तर हा पहिला दरवाजा आहे. हा तुम्ही बघता, हा लाकडी दरवाजा जो जुना होता तो पडला, खराब झाला. मग भारतीय पुरातत्व खात्याने हा लाकडी दरवाजा पुन्हा उभा करून घेतला. हा तसाच आहे जसा जुना दरवाजा होता. त्या जुन्या स्केचवरनं, आर्किओलॉजिकल स्केचवरून हा नवीन दरवाजा पुन्हा तिथे उभा करून घेण्यात आला. याचं वजन जवळजवळ 2 टन आहे आणि ह्याची रचना, हे खेळे वगैरे जसे आहेत हे तसेच आहेत जसे जुन्या काळामध्ये होते. हे खेळे तर तुम्हाला माहिती आहेत की हत्तीची धडक डायरेक्ट त्या दरवाज्यावरती लावू नये म्हणून ते खेळे होते. पण ह्या दरवाज्यापासून ही जी रचना आहे, हा जो स्पेस आहे, हा पण त्यांनी कमी ठेवला आहे. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गडावरती दरवाजाची रचना जी असते ही गोमुखी पद्धतीची असते. गोमुखी पद्धतीचे का? कारण समोरून कुठलाही तोफगोळा ह्या दरवाज्यावरती येऊन आपटू नये म्हणून.
म्हणून प्रत्येक दरवाजाची शिवाजी महाराजांनी बांधलेल्या प्रत्येक दरवाजाची रचना ही गोमुखी पद्धतीची आहे. इथून तुम्ही हा स्पेस बघा, हा स्पेस सुद्धा खूप कमी आहे, कारण दरवाजा तोडायला पूर्वी हत्ती किंवा लाकडी उंडक्याचा वापर केला जायचा आणि तो लाकडी असा मागे नेऊन पुन्हा आपल्यासाठी एक जागा लागायची. ती जागा सुद्धा ह्या आर्किटेक्चरमध्ये मी ठेवलेली आहे. सोबत तुम्ही इथे बघू शकता त्यांना म्हणतात जंग्या. हे छोटे छोटे जे रेगा दिसतात, खड्डे दिसत आहेत, त्याच्या गॅप ठेवल्यात ना, जंग्या म्हणतात. हा जो तुम्ही आता अनुभवत असाल की ह्या जागी बॉटल नेक तयार होती. ज्यावेळी तुम्ही साधी माणसं जरी आली तरी इथे एक कमी जागा तयार होते, गर्दी होते. शत्रूचा ज्यावेळी आक्रमण होईल किंवा हल्ला होईल त्यावेळी नेमकी हीच परिस्थिती इथे असणार. हा विचार डोक्यात ठेवून ही जागा खूप कमी ठेवलेली आहे, जेणेकरून इथे शत्रू कोंदटला जाईल आणि ह्या ज्या जंगा आहेत त्यातनं तीर कमानीतनं तीर मारू शकतो किंवा उकळता तेलाचा प्रयोग व्हायचा, जेणेकरून शत्रू इथे उभा राहू शकणार नाही. हे संपूर्ण आर्किटेक्चर जे आहे त्यातली प्रत्येक गोष्ट त्यांनी संपूर्ण विचारांती केलेली आहे. असेच आपल्याला पुढे काही दरवाजे बघायचे आहेत. तर हा गणेश दरवाजा तुम्ही बघून घ्या, मग आपण पुढच्या दरवाजाची माहिती. गणेश दरवाजामधून आपण आतमध्ये आल्यावर आपल्याला पहारेकरांच्या देवड्या लागतात. लोहगडाच्या प्रत्येक दरवाजाजवळून समोर दृष्टीस पडणारा तो पवना नदीचा पावन माळ, विसापूर, तुंग, तिकोना गडांची गडशृंखला आणि पवना तलावाचे विस्तृत जलाशय मन प्रसन्न करते. लोहगडाच्या बालेकिल्ल्यापासून थोडंसं दूर आलात तर बऱ्याच देवड्या आणि चोरवाटा तुम्हाला पाहायला मिळतात. थोडंसं स्वतःला जपून सावरून थोडंसं भान ठेवून तुम्ही हा वाटा बघू शकता. पण पाऊस असेल आणि वारा असेल तर कृपया ह्या साईडला येऊ नका. अनेक राज्यकर्त्यांनी लोहगडावरती राज्य केले. लोहगडावर लोहगडाची भक्कम तटबंदी, त्याची बुरुज, त्याच्यानंतर तिथे असलेले चोरवाटा, धान्याची कोठारं, अशा वेगवेगळ्या ऐतिहासिक गोष्टींनी लोहगड सज्ज आहे. आणि ह्यावरून आपल्याला लोहगडाचा त्या काळाचा थाट लक्षात येतो. कधी काळी गडावर भरपूर मावळे असणार, त्यांचा राबता असणार, गड जागता असणार. ह्याच दरवाजामधून आपले शिवछत्रपती, आपले मावळे कित्येक वेळा ये जा करत असतील. गणेश दरवाजामधून वरती आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला त्या काळात गडाच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या पण आज मात्र निश्चित पडलेल्या काही भग्न अवस्थेतील तोफा पाहावयास मिळतात. ते बघून झाल्यानंतर उजव्या बाजूने नागमोड्या काताळ कोरीव पायऱ्या वर चढून गेल्यावरती आपल्याला दुसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा म्हणजे लोहगडचा सगळ्यात मजबूत दरवाजा, ज्याचं नाव आहे महादरवाजा. नावाप्रमाणेच महा असलेला हा दरवाजा किल्ल्याच्या वैभवात आणखीनच भर घालतो. याचे कारण म्हणजे या दरवाजाजवळ जाण्यासाठी बांधलेल्या सुबक काताळ कोरीव पायऱ्या आणि त्याच्या बाजूने असलेली दगडाची भक्कम तटबंदी. मित्रांनो, लोहगड सर करतेवेळी आपल्याला आतापर्यंत 3 दरवाजे लागले. पहिला गणेश दरवाजा, दुसरा महादरवाजा आणि आता हा नारायण दरवाजा. ह्याच्या पुढे सुद्धा एक दरवाजा आहे, हनुमान दरवाजा.
समजा जर गणेश दरवाजावरती शत्रूचं आक्रमण झालं आणि शत्रूने गणेश दरवाजा जिंकला आणि तो शत्रू जर सरळ पुढे निघून आला, तर तो येताना ह्या तिन्ही दरवाजांच्या मध्ये जी वाट आहे ती वाट ओबडधोबड आहे, निमुळती आहे, झिगझॅग स्वरूपाची आहे. म्हणजे शत्रू डायरेक्ट हमला करताना त्याला थोडासा त्रास होणार. नानासाहेब फडणवीसांनी ह्या किल्ल्याची डागडुजी जी पुन्हा केली ती अशा पद्धतीने केली की ह्या किल्ल्यावरती येणारा रस्ता हा गणेश दरवाजापर्यंत व्यवस्थित येतो. इंग्रजांच्या ताब्यात जेव्हा किल्ला गेला तेव्हा इंग्रजांनी बाकीचे जर किल्ले तुम्ही बघाल तर त्याची पूर्णपणे पडझड केली. त्याला तोपा लावून त्याचे दरवाजे उडवले, त्याच्या पायऱ्या उडवल्या. पण लोहगडाचं त्यांनी तसं केलं नाही, कारण लोहगडापर्यंत त्यांची रसद आणि त्यांचं संपूर्ण आरामशीर व्यवस्थित येऊ शकत होतं. म्हणून त्यांनी आपल्या व्यवस्थापनासाठी इंग्रजांनी हा लोहगड वापरला आणि संबंध ह्या मावळ प्रांतावरती आपलं वर्चस्व राखण्यासाठी इंग्रजांनी ह्या किल्ल्याचा प्रामुख्याने वापर केला. महादरवाजाजवळ आपण जसजसे येतो तसतसे आपण गडाच्या वरच्या विस्तृत पठाराजवळ जात असतो. आपल्या लक्षात येते ती म्हणजे वेळोवेळी लोहगडावर राज्य करणाऱ्या राजांनी लोहगडाच्या मजबूतीबद्दल केलेली उपाययोजना. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत हनुमान दरवाजाकडे. हा या गडाचा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. या गडाची नोंद आपल्याला इसवी सन पूर्व 700 वर्षा आधी मिळते. म्हणजे आतापासून सुमारे 2700 वर्षा आधी या गडाची नोंद आपल्याला सापडते. हा या गडाचा सर्वात प्राचीन दरवाजा असून जसे जसे पुढे राज्यकर्ते बदलत गेले तसे तसे या गडाला पुढे दरवाजे वाढवण्यात आले आणि या गडाला अजून मजबूत करण्यात आले. अशा प्रकारे गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा हे चारही दरवाजे नागमोडी वाटेने पार केल्यानंतर आपण लोहगडावर गडप्रवेश करतो. एका विस्तृत पठारावर येऊन पोचतो. पावनमाळात सारीपाटावर जशा सोंगट्या मांडाव्यात तसे चहूबाजूंनी तुंग, तिकोना, विसापूर, मोरगिरी सारखे बलाढ्य किल्ले आपल्याला ह्याच जागेवरून नजरेस पडतात. ह्या आजच्या मोहिमेमध्ये आमच्याबरोबर काही बिनीचे शिलेदार सुद्धा आहेत. त्यांची आपण आता ओळख करून घेऊया. या. तर हा आहे सुशांत प्रभू. हा आहे प्रणव मोरे. आणि हा आहे शशांक चौधरी. जय श्रीराम मित्रा. नेहमीप्रमाणे दयानंद कदम. जय शिवराय. आणि उन्हाळ ट्रेकरचे सरनोबत प्रशांत पवार. तर मित्रांनो, आजच्या दिवशी हे 7 मराठे लोहगड सर करण्यासाठी उन्हाळ ट्रेकर्स बरोबर एकत्र जमलेले आहेत. तर जाणून घेऊया या 7 वीरांबरोबर, 7 मराठ्यांबरोबर उन्हाळ ट्रेकर्सच्या सोबत लोहगडचा संपूर्ण इतिहास, वैशिष्ट्य आणि संपूर्ण भूगोल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वव्यापी तू प्रचंड महाकाय, आदिशक्ती तू नरमुंड मालाधार, तुझ्या विना जीवनास अर्थ साकार, महाकाय तो सगुण निराकार. तर मित्रांनो, आता आपल्या बरोबर आहेत मारुती ढाकोळ, पुरातत्व विभागातर्फे त्यांना लोहगडावरती देखरेखीसाठी त्यांची नेमणूक झालेली आहे. मारुतीजी, आता तुम्ही मला सांगा, ह्या किल्ल्यावरती किती वाजेपर्यंत थांबायची परमिशन आहे? 5:30. सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30. सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30. आणि 5:30 नंतर इथे ह्या किल्ल्यावरती स्टे करायला परवानगी नाही. तर ती का नाही आहे? म्हणजे पूर्वी होती का? पूर्वी होती, पण पूर्वी कसं कधी पण लोक यायचे, रात्रीचे यायचे, पार्ट्या करायचे, कचरा, दारूच्या बाटल्या, हे सगळं देखरेख म्हणजे किल्ला घाण व्हायचा. त्यामुळे बंद करून टाकले सगळं. अच्छा, ओके. तर सांगायचं तात्पर्य हे आहे मित्रांनो की काही वर्षापूर्वी, म्हणजे आतापासून बऱ्याच वर्षापूर्वी, लोहगडांसारख्या महाराष्ट्रात असलेल्या इतर सर्व किल्ल्यांवरती रात्रीचे तुम्ही येऊन स्टे करू शकत होता. पण त्याचा लोकांनी दुरुपयोग केला. त्यामुळे नाईलाजाच तो भारत सरकारला हा स्टे आता कॅन्सल करावा लागला आहे. एका अर्थी ते चांगलंच झालं. आपल्या किल्ल्यांचं पावित्र्य हे राखलं गेलं पाहिजे, कारण हे गड किल्ले म्हणजे आपली मंदिरं आहेत. हे सदैव आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
मित्रांनो, आताच आपण पाहिलंय गडावरच्या पाण्याच्या टाकीबद्दल. हे शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या टाकी. गडावरती असे सुमारे 45 पाण्याच्या टाक्या आहेत आणि ह्या पाण्याच्या टाक्या अशासाठी खोदल्या की गडावरची तटबंदीचे बांधकामासाठी जो दगड होऊ लागला, हा दगड या इथूनच निर्माण केला गेला, तासला गेला आणि त्याच्या तटबंदी उभारली गेली आणि इतर बांधकाम केलं गेलं. तुम्ही पाहत आहात लोहगडावरील हीच ती 16 कोनी असलेली सगळ्यात मोठी विहीर. याला 52 टाका असेही म्हणतात. पेशवेकालीन बालाजी जनार्दन भानू म्हणजेच नानासाहेब फडणवीस यांनी ही विहीर बांधून काढली. त्यांचे मदतनीस बाजी चट यांनी यांच्या कर्वे यांच्या मदतीने ही विहीर बांधून काढली. मित्रांनो, त्यावेळीही या विहिरीने अनेक माणसांच्या आणि अनेक जनावरांची ताण भागवली. आजही ही विहीर 12 महिने पाण्याने भरलेली असते. या इथे एक शिलालेख सापडतो जो या विहिरीच्या बद्दलची सगळी माहिती मला सांगतो. आता हा शिलालेख काळाच्या ओघात पुसट झाला, पण काही जुन्या कागदपत्रामध्ये ह्या शिलालेखाबद्दल संपूर्ण माहिती सापडते की हा शिलालेख का, कोणी, केव्हा आणि कुठल्या काळामध्ये बांधलेला आहे. लोहगडावरती पाण्याची अशी अनेक टाकी आहेत ज्यात आजही 12 माही पाणी आढळून येते. या तलावाचे खोदकाम करताना मिळालेला दगड हा लोहगडावरील बांधकामात वापरण्यात आला होता. वॉटर हार्वेस्टिंगचे तंत्र आज जगामध्ये नव्याने सर्वत्र शिकवले जाते, जे आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीच अतिशय पद्धतशीरपणे वापरात आणले होते. ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांना असं वाटतं की पुन्हा मराठी लोक या गडकिल्ल्यांच्या आश्रयाने पुन्हा क्रांती घडवून आणली. आणि तसं झालेलं सुद्धा. वासुदेव बळवंत फडक्यांनी आपल्या एका किल्ल्यावरती, कुठला किल्ला तो? कर्नाळ्याच्या किल्ल्यावरती सेम क्रांती ज्योत भडकवलेली आणि त्यावेळी त्यांनी क्रांती केलेली. तर त्यांनी ते परत होऊ नये म्हणून महाराष्ट्रातले हे जेवढे जेवढे किल्ले आहेत या किल्ल्यांना त्यांच्या वाटा, त्यांचे बुरुज, तोफा लावून उडवून दिले. त्यातले काही किल्ले वाचले, जसं हा लोहगड किल्ला. या लोहगड किल्ल्यावरती अक्षरशः 1945 पर्यंत इंग्रजांचं सैन्य, इंग्रजांचं दफ्तरखाना वगैरे लोहगडावरती होता. म्हणून हा लोहगड तुम्हाला थोडा सुस्थितीत दिसतोय. आता तुम्हाला विसापूरला गेलं तर तुम्ही त्यांनी सगळंच पाडून टाकलंय. म्हणजे दरवाजीपासून त्याच्यावरचे महाल पियाला सगळं जाळूनच टाकलं. त्या तोफा त्या इंग्रज कालीन असतील. त्यातला काही इंग्रजकालीन आहेत, काही मराठा तोफा आहेत. ज्या छोट्या होत्या त्या मराठा तोफा आहेत आणि ज्या लांब पल्ल्याच्या विसापूरला 10 फुटाची एक तोफ आहे, इंग्रज कालीन. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत लोहगडाच्या सर्वोत्कृष्ट शिखरावरती आणि लोहगड अशा प्रकारे उन्हाळ ट्रेकर्सने सर केलेला आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. अरे तुमचे आमचे नाते काय. जय जिजाऊ, जय शिवराय. लोहगड हा प्राचीन दुर्ग आहे. बहमानी सत्तेचा अस्त झाल्यानंतर 1482 ते 1483 च्या काळात निजामशाहीचा प्रमुख मलिक अहमद याने लोहगड आपल्या ताब्यात घेतला. यानंतर मुर्तुजा निजामशाह याने आपल्या भावाला बुराण निजामाला लोहगडावर कैद करून ठेवले. पुढे निजामशाहीचा अंत झाला आणि साधारण 1636 दरम्यान लोहगड आदिलशहाच्या ताब्यात गेला. काही काळ लोहगडावर आदिलशाहीची सत्ता होती, परंतु ती जास्त काळ राहिली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मराठा मावळ्यांच्या साथीने लोहगड 1657च्या दरम्यान स्वराज्यात आणला. मित्रांनो, आता आपण चाललो लोहगडाची
सर्वात प्रसिद्ध अशी माची विंचू काटा. विंचू काटाकडे जाणारी ही होती पूर्वीची जुनी वाट. आता ही वाट बंद केलेली आहे कारण ही थोडी अवघड आणि खूपच ढासळल्यामुळे ही वाट आता बंद झालेली आहे. स्वराज्यावर वेळोवेळी परकीय आक्रमणकर्त्यांचे संकट येतच होते. तसेच संकट पुढे 1662च्या दरम्यान शाहिस्तखानाच्या रूपात आले. लोहगडाच्या आजूबाजूच्या प्रदेशात स्वराज्याच्या जनतेला त्रास देण्यास त्याने सुरुवात केली. त्याने आपला सरदार नामदार खानाला ह्या कामगिरीसाठी पाठवले. त्या नामदार खानाने आजूबाजूच्या प्रदेशात प्रचंड लूट केली, जाळपोळ केली. अशा प्रकारे वेळोवेळी ह्या लोहगडावर सत्तेची खांदेपालट होतच राहिली. मित्रांनो, लोहगडचा इतिहास फार प्राचीन आहे. इतका की त्याचे संदर्भ इसवी सन पूर्व 2700 इतके मागे जातात. या किल्ल्याने सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट इथपासून निजामशाही, आदिलशाही, आपल्या लाडक्या छत्रपती शिवरायांचे स्वराज्य आणि त्याच्या पुढचा इंग्रजांचे राजवटही अनुभवले. मित्रांनो, प्राचीन काळी पण्यवेळ म्हणजेच आत्ताचे पनवेल हे प्रसिद्ध बाजारपेठेचे ठिकाण होते. या बाजारपेठेत घाटमाथ्यावरून बोरघाट मार्गे म्हणजेच आताचा खंडाळा या घाटामार्गे व्यापारी मालाची ने-आण केली जात असे. या व्यापारी मार्गावरती देखरेख करण्यासाठी आणि तसेच इथला कोकणकडचा प्रदेश म्हणजे नाणे मावळ, पूर्वेकडचा प्रदेश आंध्र मावळ या संपूर्ण मावळावरती देखरेख करण्यासाठी लोहगड आणि त्याच्या परिसरातील इतर किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. 1665 मध्ये मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान या मुघलांच्या सरदारांनी पुरंदरला वेढा घातला होता. स्वराज्यावरती पुन्हा संकट चालून आले होते. हे संकट स्वराज्याला मानवणार नाही हे छत्रपती शिवाजी महाराज चांगलेच ओळखून होते. म्हणून यावेळी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ असे मानून तात्पुरता तहाचा मार्ग अवलंबला. या तहात महाराजांनी लोहगडाबरोबर स्वराज्यातले 23 किल्ले मुघलांना देऊन टाकले. पुरंदरला जेव्हा वेढा पडला होता त्यावेळी मराठ्यांना लोहगडावरनं मदत मिळू नये म्हणून कुतुबुद्दीन खान आणि दाऊद खान यांच्या मदतीने लोहगडाला सुद्धा वेढा घातला होता. त्यावेळी लोहगडावरती 500 मराठा मावळे होते. त्या मावळ्यांबरोबर लोहगडावरती मुघल आणि मराठा असे युद्ध झाले. या युद्धात मराठ्यांना माघार घ्यावी लागली होती. परंतु काही वर्षात म्हणजेच 1670 मध्ये लोहगड मराठ्यांनी मुघलांकडनं जिंकून घेतला आणि स्वराज्यात आणला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1671 मध्ये लोहगडच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे 5000 होण एवढा निधी दिल्याची नोंद सापडते. प्राचीन काळी गंगेच्या खोऱ्यातनं काही ऋषीमुनी वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रात येऊन राहिले. तसेच एक ऋषी लोमेश हे सुद्धा ह्या मावळ प्रांतात ह्या लोहगडावर येऊन राहिले. लोमेश ऋषींनी इथे येऊन आपल्या वैदिक धर्माचा प्रचार केला, त्याची शिकवणही लोकांना दिली आणि ह्या गुहेत येऊन, ह्या गडावर येऊन, लोहगडावर येऊन त्यांनी तपश्चर्याही केली. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हीच ती लोमेश ऋषींची गुहा. आता आपण आलो आहोत लक्ष्मी कोठीकडे. ही लक्ष्मी कोठी तुम्ही बघता, फार प्रशस्त इथे दालन आहे आणि इथे बऱ्याच रूम्स आहेत ज्याच्यामध्ये कधी काळी साधना करण्यासाठी भिक्षुक राहत असावे. या लक्ष्मी कोठीला लक्ष्मी कोठी नाव पडण्यामागे अजून एक इतिहास आहे. 1664 साली शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली आणि मग ही लूट नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली लोहगडावरती आणली. ती ज्या ठिकाणी ठेवली तीच ही जागा आणि या ठिकाणी लक्ष्मी आली म्हणून त्यावेळीपासून ह्या जागेला लक्ष्मी कोठीचं नाव दिलं गेले. या जागेची अजून एक आख्यायिका अशी की ह्या ज्यावेळी सुरतेची लूट आली आणि त्याची मोजदाद चालू असताना शिवाजी महाराजांना एक पत्र आलं. ते पत्र होतं की शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांच्या निधनाचं आणि त्यांच्या निधनामुळे राजमाता जिजाऊसाहेब सती जाण्यास निघाल्या होत्या. हे ऐकताच शिवाजी महाराज तातडीने इथून निघाले, राजगडावरती गेले आणि त्यांनी जिजाऊ साहेबांना सती जाण्यापासून रोखलं. आणि त्यानंतर पुढचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे
जिजाऊ माता त्यांचं अखंड आयुष्य शिवाजी महाराजांच्या मागे अगदी राज्याभिषेकापर्यंत त्यांच्या मागे सावली सारख्या उभ्या राहिल्या, त्यांना मार्गदर्शन केलं. प्राकृत काळातील लवमेश ऋषींपासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत वैभव संपन्न इतिहासाचा जिवंत साक्षीदार असलेला लोहगड किल्ला आज पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेला आहे. आधुनिकतेचं वारं अंगावरून गेलेली उत्साही नव्या दमाची तरुण तरुणी पर्यटन म्हणून लोहगडावर येतात खरी, पण त्यापैकी किती जण हा दैदिप्यमान इतिहास समजून घ्यायचा प्रयत्न करतात, हा प्रश्नच आहे. नेमका हाच इतिहास आणि वारसा या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी उन्हाट ट्रेकर्स या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा तुमच्यासमोर मांडण्याचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. हो, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आमच्या सोबत उन्हाळ काय करायला. आज बऱ्याच दिवसांनी उन्हाळ ट्रेकर्सची अगदी गावरान जेवणाची ही पार्टी आज सुरू होत आहे. जेवणामध्ये आहे सगळ्यांना विशेष आमंत्रण. जेवणाबद्दलचे डिटेल्स नारायण केळकर यांना सांगतायत. हे असं उत्कृष्ट पद्धतीचं आज आम्हाला इकडे जेवण आहे. बटाट्याची भाजी आहे, ही उसळ आहे वाटाण्याची, डाळ, भात, पापड, श्रीखंड आणि तांदळाच्या भाकऱ्या आणि पिठलं. क्या बात आहे. तुम्ही बघू शकता हे असं उत्कृष्ट पद्धतीचं आपलं गावाकडचं जेवण. टेस्टी, टेस्ट. जबरदस्त टेस्टी. उन्हाळ ट्रेकर्सच्या बाकी सर्व टीमला आमंत्रण देतोय की जेवायला या. अंडी आणि उकडलेली अंडी, स्पेशल गावठी अंडी, फुल ऑफ प्रोटीन. थँक्यू. उत्कृष्ट जेवण चांगलं आहे. चला तर मित्रांनो, आता जेवायला सुरुवात करतो. भेटूया जेवल्यानंतर.